आज आमची जे प्रमुख मागणी आहे, जो जिल्ह्यात हे जिल्हाधिकारी मॅडम यांनी जो बफर स्टॉक केलेला आहे, त्या स्टॉक संदर्भात आपल्याजवळ माहिती आहे. एवढा बफर स्टॉक पूर्ण जिल्ह्यात केलेला आहे आणि या बफर स्टॉक मुळे शेतकरी हा सध्या खतापासून खूप वंचित राहून राहिला. कारण की शेतकरी हा 5 वाजताच दुकानाच्या समोर लाईन मध्ये बसते आणि 11 ते 12 वाजल्यावर अर्ध्या लोकांना खत भेटते आणि अर्धे लोक वापस जाते, कारण स्टॉक संपलेला असते. पण त्या तालुक्यात स्टॉक पोहोचलेला आहे. हा बफर स्टॉक रिलीज करून हा सर्व शेतकऱ्यांमध्ये वाटण्यात यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि दुसरी मागणी ही अशी आहे की बाबा जे 72 तासात पीक विमा कंपनी शेतकऱ्यांनी नुकसानीचा तिथं मेल केल्यावर ते मदत देत होते की बाबा तुमच्या इतक्या संदर्भात विमा तुमचा मंजूर झाला, ते यांनी बंद केलेली आहे. आणि तिसरा जो विषय आमचा, जो फळबागांचा या 1 ते 2 तारखेला जे वादळी वाऱ्यामुळे आणि पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे, या सर्वांचा पंचनामा करून त्यांना मदत देण्यात यावी. या आमच्या 3 मागण्या घेऊन आम्ही आज इथं मोर्चा आणि सर्व प्रहार शिवसैनिक कार्यकर्ते इथं आलेलो आहोत. या आता जर समजा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्हाला कारण नसताना त्या गोडाऊन फोडून सर्व शेतकऱ्यांना ते खत वाटून द्यावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.